मी वनिता, माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आज आपल्याला छोले चाट बनवायचा आहे। त्यासाठी हे छोले घेतलेत, रात्रभर पाण्यामध्ये भिजवून स्वच्छ धुवून आता आपण कुकरला लावायचे। त्यामध्ये थोडं पाणी टाकते, थोडीशी हळद टाकते आणि थोडंसं मीठ टाकते आणि छान शिजू द्यायचं। हे बघा आपले छान असे शिजलेले आहे। आपल्याला एक वाटण तयार करायचं आहे। टोमॅटो घेतलाय, कांदा आणि लसूण घेतले आणि आलं घेतले। छान असे मिक्सरला बारीक आपण वाटून घ्यायचं। थोडी मी कोथिंबीर पण घेते आणि छान असं बारीक वाटून घ्यायचं। कढई ठेवली, त्यामध्ये तेल टाकते। आता थोडं जिरं टाकते। तेल आपलं छान गरम झाले, वाटण तयार केलेलं ते आपल्याला टाकायचं। छान असा मसाला आपल्याला परतून घ्यायचा। थोडीशी मी हळद टाकते, आधी पण आपण हळद टाकलेली। थोडीशी हळद, आपल्याला लाल तिखट टाकायचं आणि परतून घ्यायचं। छान असं परतून झालेलं आहे। आता मी हे छोले टाकते। आपल्याला कितपत पाणी पाहिजे तेवढं आपण पाणी ठेवायचं, जास्त घट्ट पण नाही। हे मसाल्याचंच पाणी ते टाकते। थोडं आपल्याला 1 चम्मच गरम मसाला टाकायचा आहे। चवीप्रमाणे आपल्याला मीठ टाकायचं आहे। झाकण लावून अगदी 5 मिनिटं शिजू द्यायचं। टिक्की बनवण्यासाठी बटाटे घेतले शिजवून। आता छान असे आपण कुस्करून घ्यायचे। बटाटे छान कुस्करून झाले। आता आपल्याला त्यात मसाले टाकायचे। लाल तिखट घेतले अर्धा चमचा, हळद अर्धा चमचा, गरम मसाला 1 छोटा चमचा, कोथिंबीर, थोडंसं आपल्याला चाट मसाला टाकायचा, चवीप्रमाणे मीठ। छान असं मिक्स करून घ्यायचं। बाइंडिंगसाठी आपल्याला तांदळाचं पीठ घ्यायचं आहे आणि ते थोडं थोडं टाकायचं आहे आणि छान असं मिक्स करून घ्यायचं। चला आता आपण टिक्की घेऊया बनवून। अशी गोल टिक्की आपण तयार करायची। पॅन ठेवलाय, त्यामध्ये तेल टाकले आणि तेल छान आता गरम झालेलं आहे। तर आपण एक एक टिक्की अशी फ्राय करून घेऊया। टिक्कीला आपण पलटी करूया आता। छान अशा शेकलेल्या आहेत, मस्त अशा क्रिस्पी झालेल्या आहेत एक साईडने। छोले चाट आपला तयार झालेला आहे। मस्त आणि अगदी छान लागतं। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि पटकन सबस्क्राईब करा।